पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात 7,000ची लाच घेताना रंगेहात कारवाई। धुळे पंचायत समिती धुळे येथे कार्यरत तांत्रिक सहाय्यक विश्वजित संजय भामरे याला 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या वहिनीच्या नावावर असलेल्या नंदाळेबू येथील शेतजमिनीत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदकामासाठी सुमारे 3,99,610 रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते। त्यापैकी काही रक्कम मिळाल्यानंतर उर्वरित अनुदानासाठी तक्रारदार पंचायत समितीकडे पाठपुरावा करत होते। दरम्यान विहिरीची मोजमाप पुस्तिका तपासणीसाठी पुढे पाठविणे व उर्वरित अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपी विश्वजित भामरे यांनी शाखा अभियंता व उपअभियंत्यासाठी 7,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। यावेळी आरोपीने तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले। या कारवाईचे पर्यवेक्षण सचिन साळुंखे यांनी केले। सापळा अधिकारी म्हणून यशवंत बोरसे यांनी काम पाहिले असून पुढील तपास पद्मावती कलाल करीत आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा।